नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील। आजचा विषय थोडा वेगळा आहे आणि विषय म्हणजे हार्ड आहे। तो कारण असा आहे की सध्या गणेशोत्सव चालू आहे, आपण सगळीकडे फिरतो वगैरे। तर अशीच म्हणजे आपल्या गणपतीची तयारी करताना एक मोठी समस्या मला दिसली। मला वाटलं आपण दरवेळी काय करतो की आपली संस्कृती दाखवतो, आपण सगळीकडे फिरतो, परंतु आपल्या प्रेक्षकांची आपण काळजी देखील घ्यायलाच पाहिजे। तर त्याचा एक छोटासा प्रयत्न नाही तर तुम्हाला सर्वांना सावधानता आहे। मी आता सध्या आहे कुठं तर चिरनेर रोडला, म्हणजे खोपटा खारपाडा या रोडला आहे मी सध्या। तर तिथे एक म्हणजे असा गैरप्रकार केलेला आहे। तर तो काय गैरप्रकार केलेला आहे तो तुम्ही स्टार्टिंगला म्हणजे थंबनेलमध्ये बघितलाच असेल, तर आता तुम्हाला दाखवतो मी। बघा, हा आपला चिरनेरचा रोड, म्हणजे आपला खोपटा खारपाडा रोड, म्हणजे चिरनेर मार्गे येतो तो। आता हा जो आहे तो आपला इंद्रायणी डोंगर परिसर आहे। अगदी छान असा सुंदर असा परिसर आहे आणि तिथून हा रस्ता जातो। तर बघितलं तर आपण ह्या रस्त्याच्या मध्येच हे बघा, हे डेब्रिज टाकण्यात आलेलं आहे। आता तुम्हाला असं वाटत असेल की आपण हा व्हिडिओ का बनवतो। तुम्हाला सांगतो की आपण गाड्या वगैरे घेतो, आपण हे देशाचे नागरिक आहोत, आपण रोड टॅक्स भरतो, तसं आपण विविध प्रकारच्या याच्यावर टॅक्स भरतो। तर बघा, हे डेब्रिज कशा टाकण्यात आले बघा। हा वन वे आहे तर त्याला आता हाफ वे करून टाकलेला आहे। एवढी बेकार कंडिशन आहे अशी आपल्या डेब्रिज टाकण्याची। बाजूला सुंदर असा निसर्ग, त्याच्यातून मस्त असा रस्ता चालतोय आणि जर आपण बघितलं तर याच्या बाजूलाच हे डेब्रिज टाकण्यात आलेलं आहे। काय काय याच्यामध्ये प्रकार आहे बघा, काचा वगैरे सर्व काही अशा प्रकार आहेत। काय की सोशल मीडिया जरा चांगला उपयोग व्हावा म्हणून हा आपला प्रयत्न आहे। आता तुम्हाला मी समस्या सांगतो, जरा पुढे का चाललो तर तुम्हाला मी सांगतो। जरा बघू शकता आपण, बघा आता इथून आपल्याला गाड्या येत आहेत आणि त्यांची अडचण अशी आहे की ह्या गाड्या बघा कशा, बघा आता बघा, रात्रीची जर वेळ असेल ना तर लय मोठी गोष्ट होईल, कारण जवळजवळ अर्धा रस्ता आपला गेलेला आहे। समोरून येणारी गाडी दिसत नाही आहे, जर आपण इकडनं वळवली जर मोठी गाडी तर मोठ्या प्रकारचा असा अपघात होऊ शकतो। बघू शकता बघा, आता या मोठ्या गाड्या आल्या आहेत। आता बघा इथे मोठ्या गाड्यांना ऑप्शनच नाही। आता बघा किती झाली, काहीच जागा नाही आहे गाड्यांना, अशी आपली अवस्था झालेली आहे। हा व्हिडिओ बनवताना मनात माझ्या भरपूर असे विचार यायचे की कोण बोलेल का काय नाही, पण मी कोणाला घाबरणार नाही, कारण कसं आहे, हा आपला भारत देश आहे, आपल्या प्रत्येकाला अधिकार आहे आणि सोशल मीडियाचा जरा चांगला उपयोग व्हायचा। काय आहे की तुम्हाला कोणाला डेब्रिज टाकायचं तिथे टाका, परंतु या रस्त्यामध्ये कशाला टाका, डम्पिंग ग्राउंड तिथे टाका ना। सर्वांच्या हाल कशाला, आपल्या नागरिकांच्या हाल कशाला। तर त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे। तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला एक सावधानता बाळगता येईल की बाबा या रोडवरून जाताना थोडं